Hello friends, my name is Srinivas Shinde, graduate teacher, Pune Municipal Corporation. Today we are going to learn English grammar and the main subject is parts of speech. म्हणजेच आज आपण इयत्ता 8वी मध्ये शब्दांच्या जातींचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. There are 8 different types of parts of speech. The first one is a noun, second one is pronoun, third adjective, fourth verb, fifth adverb, sixth preposition, seventh interjection and eighth conjunction. म्हणजेच मराठीमध्ये शब्दांच्या जातींचे 8 प्रकार पडतात. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय अशा शब्दांच्या 8 जाती इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये त्या ठिकाणी असलेल्या आपल्याला पाहायला मिळून येतात. यापैकी प्रत्येक भागाचा अभ्यास आपण त्या ठिकाणी करणार आहोत. सुरुवातीला आपण नाव, प्रोनाउन आणि ॲडजेक्टिव्ह याविषयीची माहिती आपण अभ्यासणार आहोत. चला, नाउन कशाला म्हणायचं ते पाहूया. नाउन मीन्स अ वर्ड यूज्ड फॉर द नेम ऑफ द पर्सन, प्लेस, थिंग, ॲनिमल, ॲक्टिव्हिटी ऑर आयडिया. म्हणजेच सृष्टीतील कोणत्याही मूर्त किंवा अमूर्त घटकाला ओळखण्यासाठी वापरलेल्या शब्दाला नाम म्हणजेच नाउन असे म्हटले जाते. पहा, द नेम ऑफ द पर्सन, प्लेस, थिंग, ॲनिमल, ॲक्टिव्हिटी ऑर आयडिया इज कॉल्ड ॲज अ नाउन. मूर्त किंवा अमूर्त घटकाला ओळखण्यासाठी वापरलेल्या शब्दाला आपण नाव असे म्हणतो किंवा नाम असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल, लता, गार्डन, बॉक्स, कॅट, गोल्फ, लिबर्टी, मुंबई, सिटी, टीम, शुगर, ऑनेस्टी ही सर्व त्या ठिकाणी नाउन्स आहेत. म्हणजे एखाद्या मुलीला किंवा मुलाला दिलेलं नाव, बाग, बॉक्ससाठी दिलेलं नाव, प्राण्याला दिलेलं नाव, एखाद्या शहराला दिलेलं नाव वगैरे हे सर्व नामामध्ये म्हणजेच नाउनमध्ये त्या ठिकाणी मोडतात. दुसरा प्रकार आहे प्रोनाउन म्हणजेच सर्वनाम. सर्वनाम कशाला म्हणतात पहा आता. प्रोनाउन इज अ वर्ड यूज्ड इन्स्टेड ऑफ अ नाउन. म्हणजेच मराठीमध्ये नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. म्हणजे नावाऐवजी जो शब्द वापरला जातो त्याला आपण त्या ठिकाणी सर्वनाम असे म्हटलं जातं. मग कोणते सर्वनाम? मग त्यामध्ये पहा, ही, हू, दॅट, नायदर, समवन, व्हॉट. आणखी जर पाहायचं म्हटलं तर आय, मी, वी, अस, यू, ही, शी, दे, देम, इट ही अशा पद्धतीनं त्या ठिकाणी वेगवेगळी प्रोनाउन आहेत. म्हणजे माझ्याऐवजी मी जर शब्द आय हा वापरला, म्हणजे मलाच मी आय म्हणतो इंग्लिशमध्ये, तर मग त्या ठिकाणी ते नावाऐवजी, माझ्या नावाऐवजी मी आय हा शब्द वापरतोय किंवा मी. आम्हा सर्वांनाऐवजी आपण वी हा शब्द वापरतो. तुमच्यासाठी किंवा तुझ्यासाठी आपण यू हा शब्द वापरतो. तो असेल तर त्याच्याऐवजी ही वापरतो. ती असेल तर त्याच्याऐवजी शी वापरतो. तर ही सर्व जी नावं आहेत ती नामाऐवजी वापरले जाणारे शब्द आहेत. त्यांना प्रोनाउन्स म्हणजेच त्या ठिकाणी सर्वनाम असे म्हटले जात असते. तिसरा भाग त्या ठिकाणी आपण पाहतोय तो म्हणजे ॲडजेक्टिव्ह म्हणजेच विशेषण. विशेषण कशाला म्हणायचं ते या ठिकाणी आता पाहूया. अ वर्ड यूज्ड विथ अ नाउन टू डिस्क्राइब ऑर पॉइंट आउट द पर्सन, ॲनिमल, प्लेस ऑर थिंग ऑर टेल द नंबर ऑर क्वांटिटी इज कॉल्ड ॲज अ ॲडजेक्टिव्ह. नामाबद्दल कोणत्याही स्वरूपाची अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण असे म्हणतो. म्हणजे नावाविषयीच आपण अधिक माहिती आपण त्या ठिकाणी सांगत असेल तर त्याला आपण त्या ठिकाणी विशेषण असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, क्लेवर, 5, लिटल, धिस, नायदर,
हे असे शब्द त्या ठिकाणी विशेषणामध्ये मोडतात. म्हणजे हुशार मुलगा, आता मुलगा हा नाऊन झालं, पण तो कसा आहे, हुशार आहे. नावाऐवजी त्या ठिकाणी विशेष माहिती सांगतोय तो शब्द, त्या ठिकाणी अधिक माहिती सांगतोय, म्हणून त्याला आपण ॲडजेक्टिव्ह किंवा विशेषण असं म्हणू. शहरं आहेत, किती शहरं आहेत, 5 शहरं आहेत, म्हणजे 5. मग 5 हा शब्द त्या ठिकाणी काय दाखवतो, तर विशेषण दाखवतो. अशा पद्धतीने या ठिकाणी क्लेवर, 5, लिटल, धिस, ग्लोरियस अशा पद्धतीचे शब्द त्या ठिकाणी आपल्याला विशेषणामध्ये वापरता येतात किंवा त्याला विशेषण असं म्हणतात. चला आता पुढचा भाग पाहूया. पुढचा आहे वर्ब म्हणजेच क्रियापद. आता वर्ब कशाला म्हणायचं, पहा, क्रियापदाशिवाय वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. म्हणजेच वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतोय, त्या ठिकाणी क्रियापद असे आपण म्हणत आहोत. म्हणजेच अ वर्ब इज अ वर्ड ऑफ ॲक्शन परफॉर्म्ड बाय द लिव्हिंग बीइंग, अ ह्युमन ऑर ॲन ॲनिमल ऑर ॲन इन्सेक्ट. म्हणजेच वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला आपण त्या ठिकाणी क्रियापद म्हणजेच वर्ब असे म्हणत असतो. प्ले खेळणे, राईट लिहिणे, वर्क काम करणे, हॅव असणे, इज डू असे शब्द त्या ठिकाणी क्रियापदामध्ये त्या ठिकाणी येतात. त्याला क्रियापद म्हणजेच वर्ब असे आपण त्या ठिकाणी म्हणत असतो. पुढचा भाग आहे ॲडवर्ब. ॲडवर्ब म्हणजे काय, तर क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असं म्हणतात. ॲडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण, क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द. अँड ॲडवर्ब इज अ वर्ड विच मॉडिफाईज द मीनिंग ऑफ अ वर्ब. ॲडजेक्टिव्ह पहा म्हणजे काय, तर क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण त्या ठिकाणी ॲडवर्ब म्हणजेच क्रियाविशेषण असं म्हणतो. उदाहरणादाखल किंवा फॉर एक्झाम्पल, ब्युटिफुली, स्लोली, ऑलवेज, हिअर, टुमॉरो, ट्वाईस असे शब्द या ठिकाणी क्रियाविशेषणामध्ये येतात. म्हणजे मुलगा सावकाश चालत होता, मुलगा चालत होता हे विषय, क्रिया चालणे हे क्रियापद झालं. पण क्रियेबद्दल विशेष माहिती काय सांगतोय, तो सावकाश चालत होता, स्लो चालत होता. म्हणजे स्लोली हा शब्द त्या ठिकाणी क्रियाविशेषण आहे, ॲडवर्ब आहे. तो फास्ट चालत होता, फास्ट हा सुद्धा शब्द त्या ठिकाणी आपण क्रियाविशेषण म्हणू शकतो. पुढचा भाग त्या ठिकाणी आहे प्रिपोजिशन म्हणजेच शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय कशाला म्हणायचं ते पहा आता. अ प्रिपोजिशन इज अ वर्ड or group of words that is used with a noun, pronoun or noun phrase to show direction, location or time or to introduce an object. मराठीत सांगतो तुम्हाला, कर्ता कर्म पूरक यांना वाक्याशी जोडण्यासाठी कोणत्याही शब्दाची गरज नसते. ही बहुधा नामे असतात, परंतु यापेक्षा वेगळ्या अर्थाने एखादे नाम वाक्यात वापरायचे झाल्यास त्याला वाक्याशी जोडण्यासाठी शब्दयोगी अव्ययाची गरज भासत असते. मग कसे शब्द आहेत त्या ठिकाणी शब्दयोगी अव्यय, ऑन, इन, बाय, इनटू, बिटवीन, फ्रॉम एक्सेट्रा हे शब्द त्या ठिकाणी शब्दयोगी अव्यय आहेत. मांजर टेबलावरती बसलेलं होतं, कॅट इज सिटिंग ऑन द टेबल. मग आता टेबल आहे, पण टेबलवरती म्हणजे ऑन द टेबल, त्या टेबल या शब्दाला शब्दाला जोडण्यासाठी आपण ऑन या शब्दाला, कुठं बसले होते, टेबलावरती बसलेलं होतं. मग यासाठी आपण त्या ठिकाणी एक शब्द वापरला ऑन. द राहुल इज इन हिज बेडरूम. मग तो कुठं आहे, तर बेडरूममध्ये आहे, बेडरूममध्ये, इन हिज बेडरूम, बेडरूमच्या आतमध्ये आहे. यासाठी आपल्याला त्या ठिकाणी इन हा शब्द वापरावा लागला. म्हणजे अशा पद्धतीने जे शब्द वापरले जातात त्याला आपण शब्दयोगी अव्यय असं म्हणतो. परत एकदा पहा, ऑन, इन, बाय, इनटू, बिटवीन आणि फ्रॉम एक्सेट्रा. त्याच्यानंतर पुढचा भाग आहे कंजंक्शन, उभयान्वयी अव्यय. तर उभयान्वयी अव्यय कशाला म्हणायचं त्याविषयी आपण त्या ठिकाणी माहिती पाहूया. तर उभयान्वयी अव्यय म्हणजेच कंजंक्शन. दोन एका जातीचे शब्द किंवा वाक्य जोडण्यासाठी वापरलेला शब्द उभयान्वयी अव्यय असतो. दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना आपण त्या ठिकाणी उभयान्वयी अव्यय असं म्हणतो. द कंजंक्शन इज अ वर्ड यूज्ड
टू जॉईन टू नेम्स ऑर टू सेंटेन्सेस. त्याचे दोन मूळता प्रकार त्या ठिकाणी पडलेले असतात. पहिला आहे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. पहा आता कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणजे प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय. अँड, बोथ, अँड, ॲज वेल ॲज, नॉट ओनली बट ऑल्सो, बट, ओनली, नायदर नॉर, आयदर ऑर, एल्स, otherwise, एट, however, so, for, hence, therefore, etc. हे प्रधानत्व सूचक उभयान्वयी आहेत. संयुक्त वाक्य करण्यासाठी म्हणजे दोन वाक्य एकत्र करण्यासाठी त्या ठिकाणी वापरले जाणारे शब्द आहेत. दुसरा आहे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स म्हणजे गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय मिश्र वाक्य करण्यासाठी. ॲज, ॲज सून ॲज, व्हेन, नो सूनर दॅन, हार्डली, व्हेन, while, till, because, since, lest, so that, unless, that, though, although, than, as, before, still, where, who, which, whose, whom अशा प्रकारचे शब्द त्या ठिकाणी सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स म्हणजेच त्या ठिकाणी मिश्र वाक्य करण्यासाठी वापरले जाणारे कंजंक्शन्स असतात. आता या पार्ट्स ऑफ स्पीचमधला आपण शेवटचा भाग त्या ठिकाणी पाहत आहोत. त्याला म्हणतात इंटरजेक्शन. अँड इंटरजेक्शन इज अ वर्ड विच एक्सप्रेसेस सम स्ट्रॉंग फिलिंग्स ऑर इमोशन्स. म्हणजेच काय, तीव्र स्वरूपाच्या भावना व्यक्त करण्यासाठी केवल प्रयोगी अव्यय वापरले जात असतात. तीव्र स्वरूपाच्या भावना व्यक्त करण्यासाठी जे शब्द वापरले जातात त्याला आपण इंटरजेक्शन म्हणजेच केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतो. तसे खूप शब्द आहेत. पहा आता उदाहरणं किती आहेत खाली आपण दिलेली आहेत. ॲब्सोल्युटली, अच्छू, ॲक, आ, आहा, अहम, ओ होय, ॲग्रीड, एलास, ऑल राईट, ऑल राईटी, अलॅक, आमीन, एनीटाइम, अर्ग, एनीहू, एनीहाव, ॲज इफ, आटा बॉय, आटा गर्ल, ऑफूल, बॅम, बा हम्बग, बिहोल्ड, बिंगो, ब्ला, ब्लेस यू, बू, ब्रावो, चियर्स, क्रड, डँग, डो, ड्रॅट, ईक, ई, गी असे अनेक शब्द आहेत की जे आपण आपल्या तीव्र स्वरूपाच्या आवडत्या नावडत्या राग अशा प्रकारच्या भावना व्यक्त करण्यासाठी वापरले जातात. त्याला आपण इंटरजेक्शन म्हणजेच केवल प्रयोगी अव्यय म्हणतो. अँड इंटरजेक्शन इज अ वर्ड विच एक्सप्रेसेस सम स्ट्रॉंग फिलिंग or emotions. The word used to express the strong feelings or emotions is called as a interjection. This is how we have learned about the parts of speech. म्हणजेच आपण शब्दांच्या जातींविषयी अभ्यास त्या ठिकाणी केलेला आहे. ज्यांच्याविषयी परत एकदा मी सांगतो. आपण ज्या शब्दांच्या जाती अभ्यासल्या, नाउन म्हणजे नाम, प्रोनाउन म्हणजे सर्वनाम, ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण, वर्ब म्हणजे क्रियापद, ॲडवर्ब क्रियाविशेषण, प्रिपोजिशन शब्दयोगी अव्यय, कंजंक्शन उभयान्वयी अव्यय आणि इंटरजेक्शन केवल प्रयोगी अव्यय. याचा उपयोग तुम्हाला मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये त्या ठिकाणी होईल. त्याचा व्यवस्थितपणे अभ्यास करा आणि ही उदाहरणं लिहून घ्या. धन्यवाद.